नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्वमेध नर्सिंग ट्युटोरियल्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, BSc नर्सिंग 2026-27साठी किंवा GNM नर्सिंग 2026-27साठीची जी ॲडमिशन प्रोसेस आहे, त्या ॲडमिशन प्रोसेससाठी नर्सिंग CET ही कंपल्सरी केलेली आहे सर्वांनाच. ज्या ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा नर्सिंग फील्डमध्ये करिअर करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी नर्सिंग CET जी नावाची जी एक्झाम आहे, ती कंपल्सरी एक्झाम गेल्या 2-3 वर्षापासून त्या ठिकाणी सरकार घेत आहे, गव्हर्नमेंट घेत आहे किंवा CET सेल त्या ठिकाणी एक्झाम कंडक्ट करत आहे. तर अशीच 2026-27 अकॅडमिक इयरसाठी जी नर्सिंग CET आहे, त्याचं नोटिफिकेशन आज या वेबसाईटवरती त्यांनी टाकलेलं आहे. त्याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती mahaCET.org ही वेबसाईट आहे. mahaCET.org या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमचं नर्सिंगसाठीचं जे एक्झामसाठीचं रजिस्ट्रेशन आहे, तुम्ही CETचं रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. याची लिंक आहे, लिंक मी यूट्यूबच्या चॅनलवरती कमेंटच्या खाली त्या कमेंट सेक्शनमध्ये त्या ठिकाणी मी ॲड करणार आहे. तुम्ही त्या लिंकवरून जाऊन देखील रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन फीस वगैरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नंतर पुढे सांगतो. तर नोटीस नंबर 1 आहे, या ठिकाणी पहिली नोटीस आहे. पहिली नोटीसनुसार ही जी एंट्रन्स एक्झाम आहे, ह्याचं जे ॲडमिशन प्रोसेस आहे फर्स्ट इयर BSc नर्सिंग आणि जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी, त्याला आपण GNM असं म्हणतो. तर GNM आणि BSc नर्सिंग साधारणतः 250 ते 200-300च्या आसपास BSc नर्सिंगचे कॉलेज आहेत. सोबतच GNMचे पण त्या ठिकाणी 35 ते 40 GNM नर्सिंगचे कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत. टोटल BSc नर्सिंगसाठी साधारणतः एक 12,000 ते 15,000च्या आसपास त्या ठिकाणी सीट आपल्याला BSc नर्सिंगसाठीच्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी थोडं 2025-26 अकॅडमिक इयरला थोडे ॲडमिशन कमी झालेले होते. बऱ्याच कॉलेजमध्ये नर्सिंगचे ॲडमिशन झालेच नाहीत, म्हणजे झिरो प्रवेश त्या ठिकाणी झाले होते. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी नर्सिंग CET दिलेली नव्हती आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना नर्सिंग CETचा फॉर्म नाही भरल्यामुळं किंवा एक्झाम नाही दिल्यामुळं त्यांना नर्सिंगला ॲडमिशन घेता आलेलं नव्हतं. त्यामुळं या गेल्या वर्षी बरेच त्या ठिकाणी कॉलेजमध्ये सीट व्हॅकंट राहिलेत, स्टुडंट भेटलेच नाहीत कॉलेजला. ठीक आहे. तर यावर्षी तसं व्हायला नको, त्यासाठी तुम्ही साधारणतः 1 महिन्याचा तुम्हाला कालावधी दिलेला आहे. त्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढं चालून फ्युचरमध्ये ॲडमिशन प्रोसेसच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा काही त्रास होणार नाही. तर याच्यामध्ये ही जी 2026-27ची जी ॲडमिशन प्रोसेस आहे, अकॅडमिक इयर 2026-27 BSc नर्सिंग आणि GNMसाठी, याच्यासाठी तुम्हाला नर्सिंग CET कंपल्सरी आहे, तुम्हाला ती CET द्यायची आहे. त्याचं टाईमटेबल या ठिकाणी खाली दिलेलं आहे. टाईमटेबल आपण बघूयात. ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म, हे जे ॲप्लिकेशन फॉर्म आणि रजिस्ट्रेशन आहे ते तुम्हाला 24/1/2026 ते 24/2/2026 दरम्यान त्या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर पेमेंट ऑफ ॲप्लिकेबल फीस, ही जी फीस आहे ती साधारणतः 1,000 ते 1,100 एवढी फीस असते. मोस्ट ऑफ वेळेस 1,000च फीस असते, परंतु बाकी चार्जेस वगैरे पकडून 1,100पर्यंत जाऊ शकते मॅक्झिमम. तर 1,000-1,100च्या आसपासची फीस असते. ती फीस तुम्हाला ऑनलाईन पेमेंट गेटवे किंवा ऑनलाईन पेमेंट मेथडनं त्या ठिकाणी करायची आहे. जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये असतात किंवा काय असतात, सर्वांना ती फीस तेवढी भरणं आहे. तर ही जी फीस आहे ती तुम्ही नेट बँकिंग, इंटरनेट बँकिंग किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI, जसं आपण फोनपे, गुगल पे आहे, याच्या माध्यमातून देखील तुम्ही त्या ठिकाणी फीस पेड करू शकता. जोपर्यंत तुम्ही फीस पेड करणार नाही, तोपर्यंत तुमचं जो ॲप्लिकेशन आहे तो सक्सेसफुल होणार नाही, म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तो भरला जाणार नाही. तर फॉर्म भरण्याची फीस आहे 24/1/2026 ते 24/2/2026 आणि फीस पेड करण्याची पण डेट त्या दिवसापासून चालू होते, 24/1/2026 ते 24/2/2026. आता याच्यामध्ये जे आहे, ह्या नर्सिंग CET किंवा कुठलीही CET असेल, फार्मसी CET असेल किंवा बाकी ॲग्रिकल्चरसाठी CET असेल किंवा MST CET असेल, नॉर्मल जी जुनी पहिली होती ती CET असेल, या सगळ्या एक्झामच्या ज्या डेट्स आहेत त्या डेट्स फॉर्म भरण्याच्या कधीच एक्सटेंड होत नाहीत, कारण तेवढा कालावधी नसतो विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांना जी बाकीची पुढची प्रोसेस असते ती प्रोसेस करण्यासाठी तेवढा CET सेलकडं टाईम नसतो. त्यामुळं ह्या डेट एक्सटेंड होत नाही. तुम्हाला दिलेलं जे टाईम टेबल आहे 15 दिवस किंवा 1 महिन्याचा कालावधी, त्याच कालावधीत तुम्हाला ते पूर्ण करायचं असतं. ठीक आहे. आता ही जी एक्झाम आहे ती टेंटेटिव्ह टाईम टेबल त्या ठिकाणी एक अंदाजित त्या ठिकाणी एक टाईम टेबल दिलेला आहे. 6/5/2026 आणि 7/5/2026 या 2 दिवसामध्ये तुमची 2 शिफ्टमध्ये 4 शिफ्टमध्ये त्या ठिकाणी एक्झाम होईल. मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हिनिंग शिफ्ट, अशा 3-3 शिफ्टमध्ये तुमची एक्झाम त्या ठिकाणी होते. ऑनलाईन मेथड असते एक्झामची, तर ती ऑनलाईन मेथड थ्रू काय होते, तुमची एक्झाम होते. ठीक आहे. तर एक्झाममध्ये कोणते क्वेश्चन किती असतात, 60% आणि 40% वगैरे किंवा 80%, 20%, जो काही क्रायटेरिया असेल ते एक्झामचा वगैरे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि नर्सिंग, असा जो क्रायटेरिया असतो तो क्रायटेरिया तुम्हाला त्या ठिकाणी मी नेक्स्ट एक्झाम शेड्यूलबद्दल तुम्हाला
तुम्हाला एक नेक्स्ट व्हिडिओ बनवेल, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगाल की एक्झाम कशी असते त्याच्याबद्दल. ठीक आहे. सध्या जरी तुम्ही फक्त एक्झामची डेट वगैरे आहे हे फक्त ध्यानात ठेवा, कधी आहे 1 महिन्याच्या कालावधीत तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. तुमच्या सध्या 12वीचे एक्झाम चालू असतील तर त्या एक्झामच्या कालावधीत तुम्हाला मध्ये वेळ काढून या जे काही CETच्या डेट्स असतील त्या CETच्या डेट्समध्ये तुम्हाला जे काय फॉर्म भरायचे ते फॉर्म तुम्ही भरून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अप्पर आय डी जो आहे इट इज मॅन्डेटरी फॉर CET रजिस्ट्रेशन. CET म्हणजे फक्त नर्सिंग CETच नाही, कुठल्याही CET रजिस्ट्रेशनसाठी किंवा नीट रजिस्ट्रेशनसाठी तुम्हालाही अप्पर आय डी MHSने मॅन्डेटरी केलेला आहे. Candidates who have not yet generated their upper ID should create it through the DigiLocker. ठीक आहे. डिजिलॉकर जे आहे डिजिलॉकरमधून तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी अप्पर आय डी त्या ठिकाणी बनवून घ्यायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये डिजिलॉकर ॲप ॲप्लिकेबल नाही त्यांनी प्ले स्टोअरवरून डिजिलॉकर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. तर लॉकरमधील याच्यामध्ये तुमचं मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचं आणि साइन इन करून तुमचं त्या ठिकाणी OTP वगैरे टाकून अकाउंट बनवायचं आहे. अकाउंट बनल्यानंतर तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं ड्रायव्हिंग लायसन किंवा तुमचं गाडीचे रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स असतील किंवा तुमची TC, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही त्या ठिकाणी त्या डिजिलॉकरमध्ये त्यांच्या जी काही कन्सर्न अथॉरिटी असते त्यांच्याकडून तुम्ही डिपार्टमेंटकडून डाउनलोड करून घेऊ शकता. तर ते जे डॉक्युमेंट्स असतात ते कुठेही बाहेर लिगल प्रोसेससाठी किंवा तुम्ही इकडं तिकडं कुठं गेलात बाहेर तुम्हाला ते त्यासाठी अलाव असतात, त्यात तुम्ही ॲप्लिकेशन तुम्ही दाखवू शकता. जे हार्ड कॉपीज असतात त्यासोबत बाळगायची गरज नाही. मोबाईलमध्ये जरी ते ॲप्लिकेशन ओपन करून दाखवलं तरी तुमचं त्या ठिकाणी काम भागून जातं. तर त्यासाठी तुम्ही ते ॲप्लिकेशन घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अप्पर आय डी नावाचं एक ऑप्शन आहे किंवा त्या ठिकाणी एक पॉईंट आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी तुमचा ID तयार करून घ्यायचा आहे. तर ID झाल्याशिवाय तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, त्यामुळं अगोदर ID क्रिएट करा त्यानंतर तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे. मोबाईलवरती किंवा तुम्ही इंटरनेट कॅफेवर जाऊन पण ते फॉर्म भरू शकता. मोबाईलवरती फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दल सविस्तर इन्फॉर्मेशन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये 2 दिवसामध्ये अपलोड करेल, त्यानुसार तुम्ही तो फॉर्म भरला तरी चालेल. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून बाकी मित्रांना पण पाठवा, जेणेकरून त्यांचंही ॲडमिशन त्या ठिकाणी होईल आणि ते कुठल्याही ॲडमिशन प्रोसेसपासून वंचित राहणार नाही. याच्यासाठी तुम्ही त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. तुमचे काही डाऊट्स असतील, नर्सिंग रिलेटेड डाऊट असतील किंवा कुठल्याही CET रिलेटेड डाऊट असतील किंवा तुमचे काही फ्युचर डाऊट्स असतील कॉलेज फीसबद्दल किंवा सिलेबस पॅटर्न असेल, स्कॉलरशिपचे काही डाऊट्स असतील तुम्ही या व्हिडिओमध्ये खाली कमेंट करू शकता. तुम्ही त्या ठिकाणी तुमचं समाधानकारकरित्या त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिलं जाईल. धन्यवाद.